ज्याचे 8 कोटी सदस्य होते, 8 कोटी. आणि भारतीय जनता पक्षाने संघटन पर्व सुरू केलं आणि कार्यकर्त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे सदस्यता मोहीम राबवली. आपण 11 कोटी सदस्य या देशामध्ये तयार केले आणि जगातला सगळ्यात मोठा पक्ष आपण झालो. आणि हे 11 कोटी सदस्य केले म्हणजे कागदावरचे सदस्य नाही आहेत किंवा काहीतरी आकडा सांगायचा म्हणून नाही आहे. आपण जी सदस्यता करतो तिचं व्हेरिफिकेशन होतं आणि त्याचं सबमिशन हे इलेक्शन कमिशनकडे आपण करतो. त्याच्यामुळे काहीतरी मी आकडा सांगून दिला म्हणजे 25,000 झाले, मी 1 लाख सांगायचा, बंटीने 3 लाख सांगायचा, असा आकडा चालत नाही. हा व्हेरीफाईड आकडा आहे. 11 कोटी व्हेरीफाईड अशा प्रकारचे आपण कार्यकर्ते सदस्य नोंदवले आणि त्यातनं जगातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी नावारूपाला आली. आज आपल्याला तो रेकॉर्ड तोडायचा आहे. महाराष्ट्रामधला आपला आजपर्यंतचा रेकॉर्ड 1 कोटी सदस्यांचा, 1 कोटी. यावेळेचं आपलं टार्गेट हे 1.5 कोटी सदस्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये घेतलंय. 1.5 कोटी नागरिकांना सदस्य बनवायचं हे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देशाच्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय मोदीजी, माननीय नड्डाजी यांच्या समक्ष आपल्या महाराष्ट्राचा आकडा सांगितलाय की आम्ही 1.5 कोटी सदस्य त्या ठिकाणी तयार करू. आणि खरं तर आपण बघितलं तर आता सदस्यता करणं सोपं झालं आहे, पण अकाउंटेबिलिटी वाढली आहे. पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतं आपण रसीद बुकं घेऊन निघायचो आणि रसीद फाडायची, पैसे जमा करायचे, हिशोब चुकायचे, रसीद बुकं हरवायचे. मग अनेक लोकांच्या घरी अध्यक्ष 1-1 वर्ष चक्रा मारा, अरे रसीद बुक दे, रसीद बुक दे, रसीद बुक दे. तो काही द्यायचा नाही, मग त्या अध्यक्षाला शिव्या पडायच्या. आता सगळं सोपं झालंय. देश डिजिटल झालाय, आपली सदस्यता डिजिटल झालेली आहे. आता आपण एक मिस कॉल दिला की आपल्याला डिजिटली छोटा फॉर्म येतो. तो फॉर्म भरला की तो फॉर्म भरल्याबरोबर आपण ऑनलाईन सदस्य होतो. पण याचे 2 फायदे आहेत. आता बोगस सदस्य कोणाला बनवताच येत नाही. जो सदस्य बनला त्याचा अकाउंट आणि अकाउंटेबिलिटी ही आपल्या सेंट्रल सर्व्हरला नोंदवली जाते. त्यामुळे आता कोणी चुकीचा आकडा देऊ शकत नाही. आणि प्रत्येक सदस्याशी संपर्क सूत्र ठेवण्याकरता त्यांचा मोबाईल नंबर आपल्याकडे आहे. त्यामुळे पक्षाची महत्वाची घटना, महत्वाची माहिती, देशातले महत्वाचे कार्यक्रम, सरकारच्या विशेष मोहिमा, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येतात. आणि म्हणून ही सदस्यता मोहीम आपल्या पक्षाकरता अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं संघटन पर्व आहे. आज आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला, महाराष्ट्राच्या गेल्या 30-35 वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने 3 निवडणुका 100 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकणारा पक्ष एकमेव तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे. हे नजीकच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांना आणि पक्षांना करता आलं नाही. ते मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने करून दाखवलं. आणि 2014 साली 122 जागा, 2019 साली 105 जागा आणि 2024 साली न भूतो, मी भविष्यात म्हणत ना, भविष्यात रेकॉर्ड तोडू, पण न भूतो अशा 132 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. आणि महाराष्ट्राच्या जनाजनाच्या मनामनातला पक्ष देखील भाजपच आहे, हे भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलं. पण हा जो काही आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे, हा आशीर्वाद जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्या पक्षाची लोकाभिमुखता ही अत्यंत महत्वाची आहे. पक्षाची लोकाभिमुखता, संघटनेची लोकाभिमुखता आणि लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता, या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर
आपण आपलं यश टिकवू शकू। आणि म्हणून या तीन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे। कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे। कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं, कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे। कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे। कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं, कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं। या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे, ती कमी झालेली नाही। कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत। त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे। आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद, या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत। संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो। आपण चांगली सुरुवात केली आहे। आज 1 लाखाचं टार्गेट आपण ठेवलंय। रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा। पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर 1 लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू। पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे? एका प्रत्येक विधानसभेतून 1 लाख आणि नागपूर महानगरमधून 1 लाख असे 7 लाख। नागपूर महानगराने 7 लाखाचं टार्गेट ठेवलं आहे। चांगलं टार्गेट आहे, पण याला मेहनत करावी लागेल। हे शक्य आहे का? 100% शक्य आहे, पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे। नाहीतर बंटीजी माझ्यासमोर 7 लाख सांगतील आणि नंतर 2च लाख झाले बंटीजी तर चालणार नाही। तुम्ही वाटल्यास 7 लाखाच्या ऐवजी 6,99,000 सांगा, पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा। त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये, आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय आहे तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सदस्यता नोंदणी केली। ॲव्हरेज ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने ॲव्हरेज आपल्या बूथमध्ये 250 लोक, 250 सदस्य नोंदवलेले आहेत। म्हणजे 1000चा बूथ आपण विचार केला तर जवळपास 25% सदस्य त्यातले आपण ऑलरेडी केलेले आहेत। ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि 20 तारखेनंतर जो कार्यक्रम होईल त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे, इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुरे कर, यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत नाही। अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी करावं आणि माझ्यासहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं। अशा प्रकारची माझ्यासहित सगळ्या आमदारांना विनंती करतो। मला स्वतःला आदेश देतो, बाकीच्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर जनतेच्या अपेक्षा आपल्याकडून वाढलेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपचे 1 कोटी सदस्य आहेत आणि आता आपल्याला येत्या काळामध्ये ते 1.5 कोटी सदस्य करायचे, असं आश्वासन, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं।